नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आपण स्पेशल, सरळ सेवा, पोलीस भरती, वनरक्षक व अशा अनेक अन्य परीक्षांसाठी अंकगणिताची बॅच सुरू केलेली आहे. त्याच्यात आपला अंकगणिताचा बेसिक चालू आहे आणि आजची हे तिसरी क्लास आहे मित्रांनो. याच्या अगोदर 2 क्लास झाले आहेत. याच्यावरती आशा करतो त्या दोन्ही क्लास तुम्ही पाहिले असेल. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण काय करू तर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू. एक मिनिट फक्त. चला, काय सुरुवात केली होती आपण मित्रांनो, की अंकगणिताचा बेसिक चालू केला. त्याच्यात आधी आपण प्लस मायनसचे नियम शिकला. त्याच्यानंतर काय अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी याला आपण सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपला टाईप नंबर 1 शिकून झाला होता मित्रांनो, की जर पाया समान किंवा छेद समान असेल तर त्याला आपण कसे सोडवणार. आज काही सुरुवात करणार आहोत. पाया समान नसताना, पाया किंवा छेद समान नसताना आपण त्याला कशा पद्धतीने सोडवणार ते पाहणार आहोत. तर चला डायरेक्ट उदाहरणांवरून समजू आपण. बघा, पहिलं उदाहरण, 3/4 अधिक 2/5. करायचं काय आहे तुम्हाला? बघा, पहिलं याच्यासोबत तिरपा गुणाकार करायचा. काय? 3 गुणिला 5. काय होणार तर 3 गुणिला 5. बीच्यात कोणतं चिन्ह? प्लसचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह द्या. मग हे याच्या गुणाकार करायचा तिरपा. 4 गुणिला 2 होणार. 4 गुणिला 2 आणि छेदामध्ये भागीला काय होणार? ह्या दोघांच्या गुणाकार. 4 गुणिला 5. हे अशा पद्धतीने आपण याला सोडवतो. जर काही तर पाया किंवा छेद समान नसेल तर. चला सोडवा आता याला. काय होणार? 3 5 15. 15 अधिक 4 दुने 8. बटेमध्ये किती होणार? 4 गुणिला 5 20 होणार. बरोबर. 15 आणि 8 काय होणार तर 23. 23 बटे किती होणार? 20. तर हा ह्या प्रश्नाचं काय येणार मित्रांनो? योग्य उत्तर येणार. फक्त काय नाही, याच्यासोबत गुणाकार, बीच्यात जो चिन्ह दिला आहे तो आणि याच्यासोबत गुणाकार, मग छेदामध्ये ह्या दोघांच्या गुणाकार. आणखी उदाहरणं, भरपूर उदाहरणं घेणे आहेत मित्रांनो आज आपल्याला. बघा, 7च्या कोणासोबत? 3 सोबत होणार, म्हणजेच काही तर 3 गुणिला 7. बीच्यात अधिकचं चिन्ह आहे तर अधिकचं चिन्ह देऊन द्या. मग काय होणार? 4 गुणिला 5. 4 गुणिला 5. छेदामध्ये मग काय होणार? 4 गुणिला 7. खालच्यांचा गुणाकार काय होणार? 4 गुणिला 7. हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून लिहून देत आहे मी. ते पुढे आपण डायरेक्टच करणार. बघा, 3 गुणिला 7 21 अधिक 4 गुणिला 5 किती होतात तर 20. छेदामध्ये काय होणार? 4 7 28. चलो पुढच्या पहा. 21 आणि 20 किती होणार? 41. 41 बटे 28. हा काय येणार? ह्या प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर येणार. पुढे जर कटत असतील गोष्टी तर काटून घ्या. ठीक आहे. पण मला नाही वाटत ते कटणार म्हणून, कारण की 41 ला कोणत्याच संख्येने भाग नाही जात. चलो, याच्यात पण आता प्लस मायनसचे नियम लागू होतात मित्रांनो, म्हणून प्लस मायनस तुम्हाला यायला पाहिजेत. बघा, काय होणार? 7 गुणिला 5. आता एकदा बेसिकने घेऊ, मग त्याच्यानंतर आपण सीधे करणार. -5 गुणिला काय होणार? 7, कारण की ते मायनस मध्ये आहे. अधिक, बीजात अधिकचे चिन्ह आहे तर आधी याचा गुणाकार केला, आता याचा गुणाकार करणार. 3 गुणिला 6 आणि छेदामध्ये यांच्या गुणाकार 3 गुणिला 7. ठीक आहे. बघा, -5 गुणिला 7 काय होणार तर 7 5 35 आणि कशात येणार? मायनस मध्ये. बीच्यात अधिकच्या चिन्ह जसं तसं. 3 सक 18. छेदामध्ये काय होणार? 3 7 21. चला, एक संख्या प्लस मध्ये आहे, एक संख्या मायनस मध्ये आहे. काय होणार त्याच्या? तर मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या आहे 35 आणि 35 मधून काय होणार? 18 वजा होणार. किती येणार? जर तुम्हाला डायरेक्ट नाही येत तर असे करा. बघा, हातच्या द्या एक. 15तून 8 गेले किती राहणार? 7. हातचा एक वापिस आला. 3तून 2 गेले किती? 1. 17. ठीक आहे. आणि खाली काय तर 21. म्हणजे याच्या उत्तर किती येणार? -17 बटे 21. चला पुढचं सोडवा ते. चला, याच्या पण तसंच. आता डायरेक्ट करून चलो. 2 गुणिला -4 -8 होणार. अधिक 5 गुणिला 3 15 होणार. आणि छेदात 5 गुणिला 2 किती होणार तर 10. चलो, -8 अधिक 15. तर काय मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे? 15. 15च्या प्लसचा चिन्ह आहे. आणि 15तून 8 गेले किती राहणार? 7. 7 बटे काय होणार तर 10. सोपीच असतात हे मित्रांनो, फक्त आपल्याला माहित पाहिजेत की आपण कोणत्या पद्धतीने सोडवायचं. चलो,
याला पण डायरेक्ट उडवणार. बघा 5 गुणिला -8 8 पंची 40 पण कशात मायनस मध्ये -40 3 गुणिला 4 काय होणार तर 12 आणि छेदामध्ये 3 5 15. चलो काय होणार एक संख्या मायनस एक संख्या प्लस मध्ये मोठ्या संख्येच्या चिन्ह आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा 40 मधून 12 गेले किती राहणार 28 28 बटे किती होणार तर 15. बस चलो याला पहा काय होणार 3 गुणिला -11 -33 5 गुणिला -4 -20 बट्टेमध्ये 5 गुणिला 3 15 5 गुणिला 3 किती होणार 15. हे जे चिन्ह आहेत ना मित्रांनो ते वरच्यांसोबतच घ्यायचे. जर खाली पण चिन्ह आहेत आणि वरत पण चिन्ह आहेत तेव्हा आपण विचार करणार त्या गोष्टीचा. चला -33 -20 -53 बट्टेमध्ये किती येणार 15. तर हा उत्तर होणार. बरोबर आहे की नाही. चलो चला 7वा प्रश्न पहा. चला ह्याच बघा हे गोष्टी शिकलेल्या आहोत आपण मित्रांनो. बघा मायनस गुणिला मायनस काय होते तर प्लस होते तर हे किती होणार 11 बटे 5 आणि प्लस गुणिला मायनस काय होते तर मायनस मायनस 4 बटे 5. अरे हे दोघांचाही छेद समानच आहे तर काय होणार छेद जसाचा तसा एकच वेळा लिहा 5 आणि वरच्यांच्या काय कराल 11 - 4 11 तून 4 गेले किती राहते 7 7 बटे 5. कारण की इथं पहा छेद समान आहे. कालच शिकला ना आपण छेद समान असेल तर कसं सोडवायचं. मला वाटतं मे बी प्रश्न माझ्याच हाताने लिहिण्यात चुकला त्याच्यात दुसरा काही अंक असणार. चला याला एकदा काय करू आपण चेंज करू ह्या प्रश्नाला थोडस चेंज करून घेणार आपण. हा काय दिलंय -11 अधिक -4 इथं आपण 5 घेऊ आणि इथं आपण 6 घेऊ म्हणजे हा काय होणार हा होणार आपला छेद किंवा पाया समान नसताना. चलो मायनस गुणिला मायनस प्लस 11 होणार 11 बटे 5 प्लस इंटू मायनस -4 बटे 6. आता काय कराल तिरपा गुणाकार कोणाचा 6 गुणिला 11 11 सकम 66 5 गुणिला -4 -20 बटे 5 गुणिला 6 6 पंचे 30. 66 मधून किती गेले 20 गेले किती राहणार 46 46 बटे 30 कितीने काही कोणत्या संख्येने कटतो का कट्टेने दोन्ही कट्टे किती होणार 23 दुने 46 आणि 15 दुने 30. तर हा उत्तर येणार. ठीक आहे हे समान झाले होते पण माझ्या तरी मते प्रश्न माझ्याच हाताने चुकला होता तर आपण काय घेतलं तिथं 6 घेतला. पण तुम्हाला समजलं ना समजणे महत्वाचे आहे. चलो पुढचा पाहूया. बघा हा जो प्रश्न आहे ना 8वा याला आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. एक पहिली पद्धत जे मी आता तुम्हाला सांगतो की 15 गुणिला 1 15 अधिक 10 गुणिला 1 10 आणि भागीला 10 गुणिला 15 150. बघा 15 आणि 10 25 25 भागीला काय होणार 150 25 एक 25 25 सक 150 म्हणजेच किती होणार 1/6. ह्या प्रश्नाचं उत्तर येणार. पण आपण याला दुसऱ्या पद्धतीने देखील सोडवू शकतो. कसं पहा काय दिलं आहे आपल्याला 1/10 अधिक 1/15 काही तर लसावी पद्धतनी कोणत्या पद्धतनी याला सोडवू शकतो आपण लसावी पद्धत. लसावी म्हणजे कसा जे खाली दिसत आहेत आपल्याला 10 आणि 15 यांच्यात लसावी घ्यायचं. जर तुम्हाला लसावी मसावी काढता येत असेल तर तुम्हाला समजेल हे नसेल लसावी काढता येत तर शिकणारच आपण पुढे. तर कसं सोडवणार मग याला आपण पहा 10 आणि 15च्या लसावी येतो 30 मित्रांनो. 10 आणि 15च्या लसावी काय येतो 30 येतो. मग ह्या 10 ला 30 कसे बनवले आपण तर गुणीला 3 करून तो वरती पण गुणीला 3 करायला लागेल 1 गुणीला 3 करा 3. बरं याला बिलकुल बेसिक पद्धतीने जेव्हा आपण एवढं न घेता पहा याला काय बनवलं 10 ला आपण 30 बनवलं कारण की 15 आणि 10च्या काय होते लसावी 30 होते. बरं 30 कसे झाले गुणीला 3 करून तो वरत पण 1 गुणीला काय करावं लागेल 3 करावं लागेल अधिक 1/15
30. याला पण 30 केलं. याला 30 कसे केलं? गुणीला 2 करून. खाली गुणीला 2 केले तर वरत पण गुणीला 2च करावं लागेल. काय होणार बघा. वरती 3/30 अधिक 2/30. बघा काय झालंय? हे तुमच्या पाया समान झाले आहे. तर पाया किंवा छेद समान असेल तर त्याला एकदाच लिहिणार आणि वर काय 3 अधिक 2 किती होणार? 5. बघा 5 एक 5, 5 सकम 30. म्हणजे बघा इथं पण काय येणार तर तुमचं उत्तर 1/6. लसावी नसेल येत तुम्हाला काय आहे काय नाही सध्या सोडून द्या. पण ज्यांना येते लसावी वगैरे काढणे त्यांच्यासाठी ही पद्धत आहे. ठीक आहे. दोघांपैकी कोणती पण पद्धत वापरा. काही हरकत नाही. चलो. हे पण तसेच. बघा लसावी पद्धतीने याचे लवकर उत्तर निघते. का बरं? कारण की हे मोठे असतात. मोठ्या संख्यांचा तिरपा गुणाकार करणे फार कठीण जाते. बघा आपण आधी याच्यासोबत गुणाकार करू, मग याच्यासोबत संख्या फार मोठ्या होऊन जातात. म्हणून लसावी पद्धत याच्यासाठी काय आहे तर एकदम बेस्ट आहे. आणि लसावी कसं काढायचं हे आपल्या अगोदरच YouTube वरती व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो. तर चांगलं होईल जर तुम्ही तो पाहून घ्याल. तर आपण दोन्ही पद्धतीने पाहू इथं काही हरकत नाही. हा क्लास झाल्यानंतर तो बघाल तर चांगलं होईल. बघा काय होणार 15 एक 15 2 2 घ्यायची आधी 12 एक 12 आणि 15 गुणीला 12 किंवा 12 गुणीला 15 बघा 15 दुनी 30 30च्या शून्य हातचे आले 3 15 एक 15 15 आणि 3 किती होणार 18 ठीक आहे अधिक 1/20 चलो 15 आणि 12 किती होणार 27 27 बटे 180 अधिक काय होणार 1/20 पाहून राहिले किती लांबलचक जात आहे तर हा बरोबर आहे का नाही याच्यात पण एक करू शकतो आपण याच्यात पण छेद समान करू शकतो मला सांगा 20 ला मी 180 बनवू शकतो का तुम्ही म्हणाल हो सर जर तुम्ही 20 ला गुणीला 9 केले 20 गुणीला 9 तर काय होणार 180 जर खाली गुणीला 9 केला तर वर पण गुणीला काय करावं लागेल 9च करावं लागेल चला मग सोडवा याला काय होणार 27 बटे 180 किंवा आपण याला काटून पण शकतो काटपीट करून पण आपण याला सोडवू शकतो पण हे पद्धत मला सांगायची होती तुम्हाला ठीक आहे 27 बटे 180 अधिक काय होणार वर 1 गुणीला 9 9 आणि खाली काय होणार तर 180 चला पुढे पहा काय होणार बघा छेद काय झाले समान झाले तर त्यांना किती वेळा लिहिणार आपण एकदाच लिहिणार 180 आणि वरच्यांची काय करणार बेरीज 27 आणि 9 काय होणार तर 36 चला काही कोणत्या संख्येने कटतो का 9 नी कटत आहे बघा 9 चौक 36 9 दुनी 18 शून्य म्हणजे 4/20 आणखी कटत आहे 4 एक 4 4 पंचे 20 म्हणजे किती उत्तर येणार तुमचं 1/5 किती उत्तर येणार तुमच्या 1/5 तर हे अशा पद्धतीने सोडवणार मोठं पण असो की छोटं असो ठीक आहे याच्यात लसावीचा पण वापर केला आपण आणि बाकी गोष्टी पण केल्या समजलं चलो आता बघा हा मोठा फक्त हा बघायला मोठा आहे मित्रांनो बाकी काही नाही आधी ज्या ज्या गोष्टी कटत असतील त्या त्या काटून द्या बघा बे एक बे बे दोन्ही 4 तीन एक 3 इथं एकच वाचला बे दुने 4 म्हणजे राहिलं काय आपल्याकडे बघा 1/5 अधिक 1/2 अधिक 1 अधिक 2 अधिक बघा 5/1 म्हणजे फक्त काय होणार 5 म्हणजे बघा तुम्हाला काय करायचं आहे यांच्याच कारण की अपूर्णांक कोणते आहेत हेच आहेत बाकी तर पूर्णांक आहेत कारण की पूर्ण संख्या आहेत तर त्यांची काय करणार आपण सरसकट बेरीज करणार बघा 2 गुणीला 1 2 5 गुणीला 1 5 बटेमध्ये बे पंचे 10 अधिक 1 आणि 2 3 3 आणि 5 किती होणार 8 चला वरती काय होणार 7 7/10 अधिक काय होणार 8 काय कराल तुम्ही तिरपा गुणाकार 10च्या 8 सोबत 7 अधिक 10 आठा 80 80 बटे काय होणार तर 10 होणार बरोबरच जात आहे ना मी बे एक बे 5 एक 5 5 दोन्ही 10 ठीक आहे ना 80 आणि 7 87 87/10 तुमचं उत्तर किती येणार 87/10 याला अशा पद्धतीने सोडवणार समजलं चला समजत असेल तर हो म्हणा ठीक आहे चलो याला कसं सोडवू बघा प्लस इंटू मायनस गुणीला मायनस प्लस प्लस 6/5 प्लस गुणीला मायनस 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 2/3 आणि मायनस गुणीला प्लस काय होणार मायनस मायनस बटे 4
यांच्या पण तुम्ही लसावी घेऊन सोडवू शकता. पण संख्या लहान आहेत तर तुम्ही तिरपा पण गुणाकार करू शकता. कसं होणार 3 सका 18 मायनस 5 दुने 10 आणि भागीला काय होणार 5 तेरी 15 मायनस 3/4 जसंच्या तसं. बरोबर आहे की नाही? मग काय कराल तुम्ही 18 तून 10 गेले. 18 तून 10 गेले किती राहणार? 8 राहणार. 8/15 मायनस 3/4. आता याच्या तिरपा गुणाकार करा. कसं होणार बघा. 4 8 32 मायनस 15 तिरी 45 आणि भागीला काय होणार 15 चौ 60. हेच होणार. चला पुढे सोडवा. बघा प्लस 32 मायनस 45 तर मोठ्या संख्येचं चिन्ह होणार. मोठी संख्या होय 45 आणि 45 मधून किती वजा होणार तर 32 वजा होणार तर किती राहणार 13. 13 बटे किती होणार तर 60. 13/60 मायनस 13/60 ह्या प्रश्नाचं काय असणार तर एकदम बरोबर उत्तर. समजलं? चलो पुढचा प्रश्न पाहूया. चला पहा. हा देखील प्रश्न तसाच आहे. कसं सोडवणार याला? बघा. मायनस गुणीला मायनस प्लस 5 भागीला काय होणार 2. प्लस गुणीला मायनस मायनस होणार 3/5. ठीक आहे. मायनस अधिक मायनस गुणीला प्लस काय होणार मायनस मायनस 7 बटे काय होणार तर 4. चला काय करणार आता आपण याला तिरप गुणाकार. 5 5 25 मायनस 2 तेरी 6 भागीला काय होणार 2 5 10. असंच होणार. इकडे पुढे मायनस 7 बटे मध्ये 4. चला 25 मधून 6 गेले किती राहणार 19. 19 बटे 10 मायनस 7 बटे 4. चला आणखी तिरपा गुणाकार. बघा 19 चौ 76 मायनस 10 साठी 70 भागीला काय होणार तर 10 चौ 40. बरोबर आहे. बघा 76 मधून 70 गेले किती राहणार 6 राहणार. 6 बटे किती होणार तर 40. 6/40. बघा कितीने कटतो 2 ने कटतो. 2 तिरी 6 आणि हे किती होणार 20. म्हणजे किती उत्तर येणार तुमच्या 3/20. काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. एकदा कॅल्क्युलेशन चेक करून घ्याल पूर्ण. ठीक आहे. 9 चौ 76. ठीक आहे. काय उत्तर येणार तर तुमच्या 3/20. समजलं? चलो पुढे पाहूया. हा आता हे उदाहरण पहा मित्रांनो. यांना कसे सोडवणार? ठीक आहे. सोपेच आहेत आता हे. काही नाही. फक्त 7चा गुणाकार करायचा 6 सोबत. काय होणार 7 सकम 42 अधिक 5 जसेचे तसे आणि छेदामध्ये करायचे 7. बस झालं. याच्यावरती काहीच नाही. काय होणार 42 आणि 5 किती होणार तर 47. 47 बटे काय होणार तर 7. आणखी जर याला सोडवतो म्हणलं तर पुढे तुम्ही काढू शकता. कसे काढू शकता बघा. आधीच मी तुम्हाला सांगितलं याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो. आणखी याच्या लहान रूप करू शकतो. मिश्रित अपूर्णांक म्हणतात त्याला. बघा काय करायचे आहे आपल्याला 47 भागीला 7. काय होणार 7 सकम 42. बघा 47 मधून 42 गेले किती राहणार 7तून 2 गेले 5 राहणार. तर जो जो पूर्णपणे भाग गेला त्याला पुढे लिहायचं. किती उरले 5. किती पैकी 7 पैकी. बस हाच उत्तर येणार. काय 6 6 5/7 किंवा याला मराठीत वाचू शकता तुम्ही 6.5/7. ठीक आहे. ते झालं. पुढचं पहा आता. काय आहे मायनस मध्ये आहे. काही हरकत नाही. 5 गुणिले 9 45 तर काय होणार मायनस 45 अधिक काय होणार तर 4 बटेमध्ये 5. चला मोठी संख्येचे चिन्ह येणार. 45 मधून 4 गेले 41. 41 बटे 5. बस हे काय होणार तर याचं उत्तर होणार. समजलं की नाही? चलो आणखी तेच. काल सांगितलं मी याला तुम्हाला कसं सोडवायचं तर बघा 5 दुने 10. 10 आणि 3 किती होणार 13. 13 बटे काय होणार तर 5 मायनस जसंच तसं 7 तेरी 21. 21 आणि 2 किती होणार 23. 23 बटे 7. चलो काय होणार पहा. 23 साठी 91 मायनस आणि हे काय होणार तर 23 पाचा किती होते 23 पाचा 115 बट्टेमध्ये ह्या दोघांचा गुणाकार 5 गुणिले 7 किती होणार तर 35. बघा चिन्ह कशाचे देणार मित्रांनो आपण चिन्ह देणार मोठ्या संख्येचा. मोठी संख्या 115 आणि 115 मधून
किती गेले आपले 91 गेले. किती होणार तर 24. 24 बटे किती होणार तर 35. चला काही काटत असेल तर काटून घ्या, नाही तर तुमचं उत्तर हाच राहणार. हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. चला याला सोडवा. 3 चौ 12, 12 आणि 2 किती होणार 14. 14 बटे 3. कारण की हे कसे सोडवायचे हे मी तुम्हाला कालच सांगितलं, म्हणून मी डायरेक्ट घेतो. ठीक आहे, अधिक इकडे काय होणार, बेपंचे 10, 10 आणि 1 काय होणार 11 बटे 2. चलो 14 दुने 28 अधिक 11 तेरी 33 भागीला काय होणार 3 गुणीला 2 किती होणार 6. 28 आणि 33 किती होणार, हे होणार 41 आणि 20 किती होणार 61. 61 भागीला 6. आणखी याच्या तुम्ही ह्या रूपात रूपांतर करू शकता. किती होणार बघा, 6 10 60. किती वाजले 1 वाजले, किती पैकी 6 पैकी. तर हा अंतिम उत्तर राहणार तुमचा. डिपेंड करते तुम्हाला ऑप्शन कसे दिले आहेत. बरोबर आहे का नाही, डिपेंड आहे तुम्हाला ऑप्शन कसे दिलेले आहेत. हे काय ना, हा नाही कटत. चलो तर याच्या उत्तर हे एकदम बरोबर आहे. चला पुढे पाहूया. बघा तेच आता काय आलं, मायनस मध्ये आलं. 4 पंचे 20 काय होणार -20. एक मिनिट, डायरेक्ट करणे आहे ना आपल्याला, कशाला हे आता लिहित बसायचं. हम्म. बघा हे मायनस मध्येच उत्तर येणार आहे. 4 पंचे 20, 20 आणि 3 किती होणार 23. 23 बटे 4 अधिक इकडे 3 सगळं 18. 18 आणि 2 किती होणार 20. 20 बटे किती होणार 3. चला काय होणार 23 तेरी येते का पाडा, तसे असं करा. 23 तेरी किती होणार 69. 69 पण कशात मायनस मध्ये अधिक 20 चौ 80 बटेमध्ये 4 तेरी 12. बघा चिन्ह कशाच्या, चिन्ह द्याल मोठी संख्या, मोठी संख्या 80. 80च्या चिन्ह आहे प्लस आणि 80 मधून 69 गेले किती राहणार 11. 11 बटे किती होणार 12. एकदम बरोबर उत्तर आहे. ते पण आहे तिकडे. चला याला पण तसंच सोडवतो आपण. ठीक आहे, याच्या उत्तर कसा होते 4 अधिक 5 बटे 7 मध्ये 4 6 5 बटे 7. याला आपण असं पण लिहितो. काय होणार बघा 7 चौ 28. 28 आणि 5 किती होणार 33. 33 बटे किती तर 7. तसंच करतो ना 7 चौ 28. 28 आणि 5 किती कराल 33. तर ते होणार उत्तर. चला याच्यावरचा शेवटचा प्रश्न काय तर बघा, बेसाती 14 काय होणार -14 अधिक 5 बटेमध्ये काय होणार तर 2 होणार. ठीक आहे, -14 अधिक 5 बटेमध्ये काय होणार 2 होणार. मोठ्या संख्येचा काही देणार आपण चिन्ह देणार आणि 14 तून 5 गेले किती राहणार 9 राहणार. 9 बटे 2 हा काय येणार, याचे एकदम बरोबर उत्तर येणार. झालं. चला तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. थोडं टेक्निकल इश्यू असल्यामुळे आजची क्लास थोडी छोटी होणार. ठीक आहे, काही हरकत नाही. पण एक विनंती आहे मित्रांनो, जर तुम्हाला माझ्या शिकवणं आवडत असेल, शिकवण्याची पद्धत आवडत असेल, तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. हा PDF साठी काय करायचे आहे तुम्हाला, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर चला आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.